इतक्या लहान आयुष्यामध्ये एवढ्या संपन्न रीतीच्या अनुभवाची उपलब्धी कशी होऊ शकते याबद्दल शंका घेणाऱ्या कोणाच्याही मनाचं समाधान करेल असं स्पष्टीकरण ज्ञानेदेवांनी आपल्या ओव्यामध्ये दिलेलं आहे. ज्ञानेदेवांची जी चांगदेव पासष्टी आहे ती चांगदेवाला केलेलं त्यांचा उपदेश आहे आणि भावार्थ दीपिका जी आहे ती भगवद्गीतेचा त्यांना समजलेला जो भावार्थ होता तो सर्वसामान्यांना श्रोत मनापर्यंत पोहोचण्याकरिता केलेला वाग्यज्ञ आहे. ज्ञानेश्वरांनी अमृत अनुभव लिहिला, चांगदेव पासष्टी लिहिली, हरिपाठातील अभंग लिहिले, जवळजवळ 960 अशी पदं लिहिली. त्या पदामध्ये गवळणी, बिराणे, भारुड यासारखी जी रचना आणि बाकीचे जे भक्तिगीत आहे ज्याला आपण अभंग असे म्हणतो आणि या सर्व वाङ्मय यज्ञाचा समारोप त्यांनी भावार्थ दीपिकेच्या द्वारे केलेला आहे. ज्ञानेश्वर म्हणजे काय, ज्ञानेश्वरी म्हणजे काय याचा एक संक्षिप्त असा अर्थ की भागवद्गीतेवरील ज्ञानेश्वरांनी प्राकृत असं केलेले भाष्य म्हणजेच ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी म्हणजे केवळ पोथी नव्हे तर ज्ञानेश्वरी म्हणजे भागवद्गीतेचा निरूपण. आत्ताच आपण पसायदान म्हटला, या पसायदानातील जे श्लोक आहेत त्या 9 श्लोकांचं आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये अर्थ समजून घेणार आहोत. प्रत्येक धर्माचा धर्मग्रंथ हा जरी वेगळा असला तरी प्रत्येक धर्मग्रंथातून ही माणुसकीची शिकवण दिलेली आहे. हिंदू धर्माच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर हिंदू धर्माचा धर्मग्रंथ हा भागवद्गीता आहे. ही भागवद्गीता 18 अध्याय आणि 700 श्लोकांनी मिळून बनलेली आहे आणि या भगवद्गीतेचा सारांश ज्ञानेश्वरीच्या रूपात या ठिकाणी संत ज्ञानेश्वर यांनी दिलेला आहे, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी दिलेला आहे. या ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्यांचं आणखी संक्षिप्त स्वरूप म्हणजे ज्ञानेश्वरांनी माऊलींनी आपल्या पसायदानामध्ये मांडलेलं आहे आणि या पसायदानाच्या देखील 9 ओव्या आहेत आणि आज आपण या 9 ओव्यांचा पसायदानाचा अर्थ समजून घेणार आहोत. कृपया मन लावून आणि शांततेनं त्या प्रत्येक ओवीचा अर्थ आपण समजून घ्यावा. पहिली ओवी आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दानवे. माऊली म्हणतात या विश्वात्मक विश्वाचा कणाकणामध्ये भरून राहिलेला हा माझा भगवंत म्हणजे या विश्वाचा निर्माता जो कोणी आहे, रचनाकार जो कोणी आहे, त्या रचनाकारा हे माझ्या भगवंता माझ्या वाणीचा यज्ञ ज्ञानेश्वरी माझ्या वाणीचा जो यज्ञ आहे तुझ्या कृपेमुळे अखंड चालू राहिलेला आहे. या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावं. पसायदानातून पहिल्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर म्हणतात की जो वाग्यज्ञ मी सुरू ठेवलेला आहे, केलेला आहे, हा वाग्यज्ञ मी असताना देखील आणि मी नसताना देखील अनंत काळापर्यंत अखंड चालू राहावा आणि या यज्ञाला हे भगवंता तुम्ही प्रसन्न व्हावं आणि मला या प्रसादाचे पसायदान द्यावं असं संत ज्ञानेश्वरांनी पहिल्या ओळीमध्ये पसायदानाच्या ओळीमध्ये केलेलं आहे. आता त्यानंतर दुसरी ओळी, जे कांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो, भोता परस्परे जडो मैत्र जीवांचे. माऊलींनी आपल्या पसायदानाची सुरुवात केली, भगवंताला विनंती केली की माझा जो वाग्यज्ञ आहे तो अखंड चालू दे
आणि हा अखंड चालू असताना ज्ञानेश्वर माऊलींनी पहिल्यांदा ईश्वराकडे काय मागितलेलं आहे? हे ईश्वरा, माझं एकच मागणं आहे, या जगामध्ये जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, जे कळांची व्यंकटी, कळांची म्हणजे दुष्ट लोक, अशा दुष्ट लोकांसाठी ज्ञानेश्वर माऊलींनी पहिलं मागणं मागितलेलं आहे. काय म्हणतात बघा, जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्या मधला असलेला वाईट प्रवृत्तीचा नाश. माऊली काय म्हणतात की जे दुष्ट लोक आहेत त्या दुष्ट लोकांमधली जी दुष्ट प्रवृत्ती आहे त्याचा नाश कर, ना की दुष्ट लोकांचा नाश कर. किती मोठा अर्थ आहे. कारण या पृथ्वी तलावर जीवित असलेला प्रत्येक माणूस हा मूलतः हा सद्गुणी असतो, परंतु त्याच्यातलं सद्गुण हे दुर्गुणामध्ये केव्हा बनतं? तर त्याच्या आलेल्या परिस्थितीमुळं, त्याला वाटलेल्या कारणामुळं त्याच्यामध्ये दुष्टता निर्माण होते. तर त्याच्यातील दुष्टता नष्ट कर, ना की दुष्टाला नष्ट करू नकोस. तर त्याच्यातलं जर दुष्टता नष्ट केलं तर तो माणूस हा जन्मतः मूलतः सज्जनच आहे.